आता तुम्ही म्हणाल की बाबा चांगले विचार आणि किचन क्लिनिंग हे कुठून आलं नवीन, तर मला जो अनुभव आलाय ना, तर मी सांगते की ऍक्च्युली मी किचन क्लिनिंग आधीच्या पार्टमध्ये टाकलेलंच आहे. तर ते मी क्लीन करत असताना सॉन्ग लावत ऐकत मी क्लिनिंगचं काम करत होते. म्हणजे काय होतं की ऑटोमॅटिकली आपला कामाचा जोरही तसाच राहतो आणि छान वाटतं ना आपल्याला एक की बाबा माइंड रिलॅक्स होऊन आपण कामं करत असतो. किचनही छान स्वच्छ होतं आणि आपला मूडही छान फ्रेश असतो. सो नंतर ना गाणं संपल्यावरती ना एक मोटिवेशनल ना की स्पीच आला. तर त्यामध्ये खरंच खूप छान असा स्पीच होता की ते ऐकतानाही मला ना की खूप एनर्जी आली. मी म्हटलं की नाही आहे चला तर आपल्या फॅमिलीसोबत ना ह्या गोष्टी शेअर तर करायलाच हव्यात. कारण ज्या गोष्टी मला अनुभव आल्यात ना की ज्या गोष्टीतून काहीतरी 1% मिळण्यासारखं असेल ना, तर ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करते. आधीच्या एपिसोडमध्ये बघितलंच असाल की व्हिडिओमध्ये की पूर्ण आपण किचन क्लीन कसं करायचं, सोल्युशन कसं वापरायचं किंवा कसं तयार करायचं हे बघितलेलंच होतं. तर मी इथे जे काही आपल्याकडे जार्स वगैरे होते ना ते पूर्ण छान असं स्वच्छने आपल्या नॉर्मल व्हीम साबणानेच मी सगळं स्वच्छ केले. सगळं साहित्य एका प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवले आणि सगळे जार छान असे स्वच्छ मी धुवून मग नंतर ते वाळवून वगैरे छान सुकं करून मग त्यामध्ये आपल्याला ते साहित्य भरायचं आहे. तर ह्या गोष्टी सायमल्टेनियसली चालूच होत्या. तर ऍक्च्युली असा मोटिवेशनल स्पीच म्हणजे चांगले विचार जसं आपण घरी करतो किंवा आपले विचार करतो तसेच आपण किचनमधलं काम करता करता किंवा स्वयंपाक करता करता जर आपण चांगले विचार केलो तर जे काही आपण बनवत असतो ना तर ते आपल्या स्वयंपाक ज्या वेळेला आपण बनवत असतो तर ते इनडायरेक्टली त्यामध्ये उतरतं आणि आपणही चांगले विचार करू शकतो आणि इनडायरेक्टली कुठंतरी आपले जेवण जेवणारे आपल्या घरातले मेंबर्स असतील किंवा आपली फॅमिली त्यांच्यावरही खूप इफेक्ट होत असतो. तर हा तर मला अनुभव आलेलाच होतो. तर अनेक लोकांचं काय असतं की त्यांच्यामध्ये अफाट समृद्धीचा खजिना आहे आणि एक वैभवशाली सुखद आणि भरपूर समृद्ध जीवन जगण्यासाठी ना तुम्हाला जे जे हवे ते सगळे त्यातून आपण मिळवू शकतो. अनेक लोकांना ना त्यांच्या स्वतःच्या अव्यक्त सामर्थ्याची जाणीवच नसते कारण त्यांना ना त्यांच्या आत दडलेल्या अनंत बुद्धिमत्तेच्या व पारावर प्रेमाच्या या खजिन्याचा पत्ताच नसतो. तुम्हाला त्या खजिन्यातून जे हवे ते मिळवू शकता. जेव्हा काय होतं की लोखंडाच्या तुकड्यात चुंबकीय गुण निर्माण केले जातात तेव्हा तो तुकडा त्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. पण त्याचे चुंबकीय गुण जर काढून घेतले तर त्याचा तो साधे हलकेसे एक पक्ष्यांची पीसही तो उचलू शकत नाही. त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे अशा चुंबकीय गुणांनी भरलेले आहेत, त्यांच्यात आत्मविश्वास व श्रद्धा ठासून भरलेला असते. त्यांना माहित असते की त्यांचा जन्मच यशस्वी होण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी झालेला आहे. बाकीच्या इतर बऱ्याचशा लोकांमध्ये ना हे गुण नसतात. ते भीती आणि शंका कुशंकाने भरलेले असतात. तेव्हा त्यांच्या समोर एखादी संधी येते तेव्हा ते म्हणतात जर मी असफल झालो तर माझे आर्थिक नुकसान होऊ शकते, लोक माझ्यावर हसू शकतात. अशा प्रकारचे अनेक आपल्या विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात किंवा अशा प्रकारे जीवनात ना जास्त पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यांच्यातील भीतीनेच त्यांना जागीच जकडून ठेवलेले असते. चला थोडं आता आपण क्लिनिंगकडे वळू. जार सगळे मी छान असं क्लीन करून घेतले आणि नंतर ना हे मी मिस्टर DIY स्टोअरमधून मी ह्या गोष्टी आणलेल्या होत्या. तर मला हे 283 रुपयाला हे 3 वस्तू मिळाल्या आणि खरंच याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. मग म्हटलं की चला आता आपण काढू आणि नंतर हेही छान क्लीन करू आपण आणि मग नंतर ह्यामध्येही आपण साहित्य भरून ठेवू. ऍक्च्युली हे ना मला तरी वाटतंय की महिन्यातून एकदा तरी ना की ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करून व्यवस्थित ठेवल्या ना तर आपल्याला पूर्ण महिना ना इझिली काम होऊन जातो आणि खूप आपला वेळही वाचून जातो. त्यामुळे सॅटर्डे वगैरे जरी अशा गोष्टी केल्या ना तरी आपल्या होऊन जातात. ह्या सगळ्या गोष्टी छान धुवून घेतले. सोबत मी मसाले डबाही काढला कारण सोबत ह्या मसाल्यांचं किंवा साहित्यांचंही काम आपलं होऊन जातं. आणि त्याच दिवशी मी पूर्ण रात्रभर सुकायला ठेवलं होतं ते, म्हणजे परत त्यामध्ये काही थेंब पाणीही राहणार नाही त्यासाठी, कारण ऑलरेडी आपल्याला खूप वेळ झालेला. तर दुसऱ्या दिवशी मी चहा घेतला. प्रत्येक कामाची आपली सुरुवात चहानच होते. सो अशा पद्धतीने हे छान सुकलंही होतं. पूर्ण किचन क्लिनिंग करून ह्या गोष्टी मी सगळ्या छान स्वच्छ धुवून मी रात्रीच ठेवले होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला छान स्वच्छ धान्य वगैरे किंवा डाळी वगैरे स्वच्छ धुवून ह्यामध्ये घालता येईल म्हणून. आणि छान खरंच रात्रभर ठेवला तरी चालेल. आता तरी समर चालू आहे त्यामुळे उन्हात जरी ठेवला ना तर छान कोरडंही होऊन जातील आपले सगळे जार. आणि अशा पद्धतीने मी 1 बाय 1 ह्या सगळ्या गोष्टी ना की साहित्य छान असं सगळं मी भरून ठेवले.
आता प्रत्येकांच्या किचन वाईज किंवा प्रत्येकांच्या प्रायोरिटीज वाईज ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे कसं असतं की कोणाला किचनचं साईज थोडीशी मोठी असते. आता माझा तर किचन खूप छोटा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी असं मी सुटसुटीत आणि छान ठेवत असते. आणि मला ज्या गोष्टी रेग्युलर बेसिसवरती लागतात ना ते मी जवळ आसपास ठेवत असते. तर किचन टूर आपला घ्यायचाच आहे. खूप जणांचे मला असे कमेंटही आले पर्सनली पण की बाबा तुझं किचन तर क्लीन दिसतं, सो आम्हाला एकदा किचन टूर करून दाखव. म्हटलं ठीक आहे, आपण ह्या गोष्टी क्लिनिंग पासून सुरुवात करू. म्हटलं छान असा किचन ही क्लीन करू, सगळं साहित्य भरून ठेवू आणि नंतर ना आपण टूर ही आपण किचन टूर ही करू. आणि सगळ्यात छान अशा डाळी मी पाकडून निवडून वगैरे सगळ्या गोष्टी ठेवल्या. त्यामुळे आपल्याला पूर्ण महिना तर आपल्याला आता छान सगळ्या गोष्टी इझिली होऊन जातील. गडबड धावपळ वगैरे काही होणार नाहीये. आणि आपण आठवड्याची जी तयारी करतो, जे ऑलरेडी आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, सो तेही तुम्ही बघू शकता. त्यातूनही आपल्याला खूप गोष्टी इझिली होऊन जातात पूर्ण आठवड्यासाठी. तर तेही आपण सगळी तयारी करू. म्हणजेच शेंगदाणे भाजून ठेवणे किंवा रवा तर ऑलरेडी मी हा भाजून ठेवलेलाच आहे, किंवा शेवया वगैरे असतात ना तर ते भाजून ठेवणे. थोडी थोडी आपली बाबा कढीपत्ता कोथिंबीर वगैरे छान सुकवून वगैरे व्यवस्थित छान ठेवणे. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं की बाबा आपल्याला रोजच्या सकाळी टिफिनसाठी गडबड होणार नाहीये, किंवा भाजी करताना खूप फास्टमध्ये होऊन जातील, आपला वेळ वाचेल आणि आपण किचनमध्ये जास्त वेळ उभे राहणार नाही, आपण बोरी होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक छान अशी एनर्जी येऊन जाते की बाबा परत आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी. आणि आपल्या घरी मुलं असतील तर दुसरे नवीन छान छान पदार्थही आपल्या हातून होतील. त्यामुळे आपला वेळही वाचतो. आणि हे थोडंसं 1 तासाचं काम आहे, जे आपण महिन्यातून एकदा केलं तरीही चालेल. त्यामुळे आपला पूर्ण किचनमधला टाइम वाचेल, एनर्जी मिळेल, छान छान पदार्थही होऊन जातील. सायमल्टेनियसली तुम्ही सॉन्गही लावू शकता, मोटिवेशनल स्पीच ऐकू शकता. त्यामुळे आपल्या पूर्ण एनर्जेटिकने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. प्रत्येक वेळेला आपण स्वयंपाक जेवायला बनवत असतो ना त्यावेळेला खरंच खूप चांगल्या विचाराने बनवा. आणि तुमच्या घरातली एनर्जी बघा की सगळ्यांची चेंज झालेली असते. जेवढ्या चांगल्या विचारानं तुम्ही स्वयंपाक बनवाल किंवा ह्या गोष्टी कराल ना तेवढं तुमच्या घरात ना पॉझिटिव्ह एनर्जी येण्याची शक्यता असते. हे मी खूप छान अनुभवलंय, म्हणून ह्या गोष्टी मी शेअर करते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आजकाल समजतातच, पण ऍक्च्युली कसं असतं की बाबा 1-2% वगैरे किंवा परिस्थिती प्रत्येकाची काही वेगळी नसते की थोडं 19-20 तर होतच असते. पण चांगल्या विचाराने सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर आसपासही आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. त्यामुळे नक्की एकदा चांगल्या विचाराने जर जोड असेल आपल्याला तर आपली कामं खरंच खूप फास्टमध्ये होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट अशी की आपले चांगले मित्रही आपल्याला हवेत. चांगले मित्र आणि चांगले विचार यांची कास जर आपण धरली ना तर आपलं जगणं फार आनंददायी ठरतं. आपल्या जीवनात ना जेवढे चांगले मित्र भेटणं अवघड आहे ना तेवढंच चांगले विचार अंगवळणी पडणं सुद्धा अवघड आहे. सो नक्की विचार करा, चांगले मित्र जमवा, चांगले विचार जमवा. कारण माणसांची ओळख ना त्यांच्या बाह्य स्वरूपावरून जरी होत असेल तरी ती अतिशय तात्कालिक स्वरूपाची असते. माणसांची खरी ओळख तर त्यांच्या विचारावरूनच होत असते. ह्या सगळ्या गोष्टी ना मी जे ऐकल्या किंवा बुक रीड केली त्यातून मला ज्या अनुभव आले ना तर मी तेच शेअर करते. मी काही माझं स्वतःचं असं काही नाही की जे मला अनुभव आलं ना तर त्याच गोष्टी मी शेअर करते. सो नक्की तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये करून बघा. अशा प्रकारे किचन क्लीन करत असताना आपल्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होऊन जातात. इकडे आपलं किचनही स्वच्छ होतं, आपली एनर्जी खूप वाढते आणि आपल्या ज्ञानामध्ये काहीतरी भरही पडतो. तर पटापटा ह्या सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या म्हणजे आपला पूर्ण महिना छान सुटसुटीत असा जातो आणि किचनमध्येही सुद्धा जास्त वेळ जाणार नाहीये. अशा पद्धतीनं थोडी थोडी मी तयारी करून घेतली. चला तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरी तुम्हाला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे ना मी खूप छान मोटिवेट होऊन जाते. म्हणजे एनर्जी येते की बाबा हो आपल्या फॅमिलीला ना आपले व्हिडिओज आवडतात वगैरे. सो अशाच एका लाईकनेही तुम्ही माझे मला अजून मोटिवेट करू शकता तुम्ही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ना तुम्ही टाइम मॅनेजमेंट ठेवा, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपली छान व्यवस्थित होऊन जाते. जर तुम्हाला सॉन्ग आवडत असतील ऐकायला तर छान असा सॉन्ग ऐकत गोष्टी कामं करा, त्यामुळे छान अशी एनर्जी मिळून जाते. तर मी तर अशा गोष्टी करत असते, त्यामुळे माझं सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली होऊनही जातात वेळेवरती आणि सुटसुटीतपणाही त्या गोष्टीमध्ये राहतो. त्यामुळे अन्नही आपलं वाया जाणार नाहीये आणि आपला वायफळ खर्चही वाचतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून मला सांगा आणि प्लीज डू सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.